श्रीराम समर्थ भाग क्रमांक 58 श्रीराम. देवांना सल्ला दिला होता भगवंतानी की तुम्ही दधीची ऋषींकडे जा आणि त्यांचं शरीर मागा आणि या शरीराचा उपयोग करून तुम्हाला नक्कीच अस्त्र बनवता येईल आणि हे बनवण्याचं काम अर्थात विश्वकर्मा करेल. तेव्हा देवांच्या मनात थोडी शंका होतीच की बाबा असं शरीर कोण कोणाला देईल का. तरी पण आता भगवंतांनी सांगितलं म्हणजे उपाय तर सांगितलं, प्रयत्न करणं आपलं काम आहे. सर्व देव जे आहेत ते इंद्रासह निघाले आणि दधीची महर्षींकडे गेले. ददर्शी महर्षी खूप तपश्चर्या त्यांची होती. भगवंतांनी म्हणून तर त्यांचं नाव जे आहे ते सुचवलं होतं. इथे गेल्यावरती त्यांनी भगवंताचं म्हणजे या सर्व देवांचं स्वागत केलं. ते म्हणाले, आज तुम्ही माझ्याकडे कसे आलात, काय सेवा करू. ते म्हणाले की ऋषीवर असं आहे की आज आम्हाला तुमची खूप गरज आहे. नाही बोला काय करू. नाही काय करू म्हणजे असं आहे की आम्हाला तुमचं शरीरच पाहिजे. तुम्ही काय करू नका आमच्यासाठी वगैरे, तुमचं शरीर आम्हाला हवं आहे. ते तुम्ही द्या, बाकी काय करायचं ते आम्ही बघतो. हे तुम्ही केलं तर आमचं खरं काम होईल, बाकी काही आम्हाला तुमची मदत लागणार नाही. अशा प्रकारे देवाने सांगितलं. तेव्हा ब्रह्मर्षी म्हणाले की हे तुम्ही काय मागताय, माझं शरीर तुम्ही मागताय. अहो शरीराचा त्याग करताना किती त्रास होतो हे तुम्हाला माहिती आहे ना. आणि असं असताना तुम्ही मला हे शरीर त्यागायला सांगताय. असं कसं मी त्याग करू या शरीराचा. कशाला मी यातनांकडे जाऊ. कोण असं म्हणेल का की शरीर सोडून द्यावं म्हणून. मी तरी का म्हणू शरीर सोडून देऊ म्हणून, मला पण जगण्याची इच्छा आहे. तेव्हा असं कसं मी तुम्हाला शरीर देऊ शकतो. असं उत्तर दधीची ऋषीने दिलं. आता देवांना प्रश्नच पडला. उत्तर तर त्यांचं बरोबर आहे, परंतु देवाने धीर सोडला नाही. देव म्हणाले की काय आहे बघा मुनीवर, आपण खूप महान आहात आणि आम्ही तर स्वार्थी आहोत नक्कीच. तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की असं कसं मागितलं आम्ही, अगदी बरोबर म्हणालात. आम्ही अत्यंत स्वार्थी आहोत. आम्ही आमचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी चालू आहोत आणि आम्ही काय मागतो याचं आम्हाला तसं म्हणलं तर भान आहे पण आणि नाही पण आहे. पण एवढ्यासाठी की तुम्ही जे सांगितलं ते बरोबर की कोणी शरीर आपलं देणार नाही. शरीर त्याग करताना यातना होतात, कोणी या यातनांकडे स्वतःहून जाईल, हे बरोबरच तुम्ही म्हणालात. परंतु जसं आम्ही म्हणालो की मागणारे लोक नेहमी स्वार्थी असतात. ते नेहमी स्वतःचा फायदा बघतात, इतरांचा विचार करत नाहीत. आणि त्याला आम्ही अपवाद नाहीत. आम्ही जरी देव असलो तरी आमचा स्वार्थ आहे म्हणून आम्ही आलो. आणि अर्थात आम्ही तो विचार केला नाही की तुम्हाला काय यातना होतील. आम्ही आमचा विचार केला की आम्हाला तुमचं शरीर मिळालं तर फायदा होईल आणि म्हणून आम्ही तुमच्याकडे ही मागणी मागतो आहोत. आणि आम्ही तर स्वार्थी आहोत पण आपण स्वार्थी नाहीत असं आम्हाला वाटतं. आपण तर महर्षी आहात आणि आपली कीर्ती आम्ही ऐकलं आहे की आपली इतकी तपश्चर्या इतकं सगळं आहे आणि अर्थात आपलं नावसुद्धा आम्हाला भगवंतानीच सुचवलं आहे. तेव्हा आम्ही काय चुकीच्या जागी आलो असं आम्हाला वाटत नाही. जरी तुम्ही हे उत्तर दिलं तरी पण आम्हाला असं वाटतं की आम्ही जे करतो ते एक दृष्टीने बरोबर आहे, कारण त्यात सर्व लोकांचा फायदा होणार आहे, आम्हालाच फक्त फायदा मिळणार नाही. आपलं शरीर घेऊन जे काय आम्हाला करायचं आहे त्यातून सर्व लोकांना फायदा होणार, देवांना पण होणार आहे. आणि म्हणून ती मागणी आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहोत आणि आम्हाला खात्री की तुम्ही द्याल. कारण दाता नेहमी समर्थ असतो, मागणारा नेहमी असमर्थ असतो, असहाय्य असतो म्हणून तो मागत असतो. पण देणारा माणूस तर नक्कीच सक्षम असतो. पण तुम्ही तर आहातच आणि त्यामुळे आम्हाला खात्री की तुम्ही नाही म्हणणार नाही. असे अनेक उदाहरणं पुराणामध्ये आहेत की दाते जे आहेत त्यांनी कधी माघार घेतली नाही. जसं बलिराजा होता. बलिराजाला त्यांनी राज्य मागितलं तरी पण त्यांनी दिलं. भले त्याला माहीत होतं की तिसरं पाऊल कदाचित जे आहे ते ठेवायला जागा उरणार नाही, तरी पण त्यांनी दान दिलंच ना.
अशी अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आपण समर्थ दात्यामध्ये एक आहात आणि त्यामुळे आपण हे दान आम्हाला द्यावं अशी आमची इच्छा आहे, आमची आपल्या चरणी मागणी आहे. देव एवढं बोलले आणि बसून राहिले आणि दधीची ऋषी म्हणाले, काय ते ऐका. दधीची ऋषी म्हणाले की मला आपल्या तोंडून हेच ऐकायचं होतं. धर्म काय आहे हेच मला आपल्या तोंडून ऐकायचं होतं आणि हे ऐकण्यासाठीच मी आपल्याला सुरुवातीला नकार दिला. अहो, हे शरीर जरी प्रत्येकाला प्रिय असलं तरी पण हे कधीतरी आपल्याला सोडून द्यायचंच आहे. किंबहुना आपल्याला इच्छा नसेल तरी ते तुम्हाला सोडून जाणार आहे. हे जर नक्कीच असेल तर मी हे आत्ताच सोडलं तर काय हरकत आहे, कारण ते मला एक दिवस स्वतःहून सोडणारच आहे. माझी इच्छा नसली तरी शरीर पण सुटणार आहे. मग असं असेल तर मी माझ्या स्वेच्छेने सोडून देतो ना. आणि आज जर मी हे शरीर सोडलं माझ्या इच्छेने तुमच्यासाठी तर त्यात तुम्हाला मदत तरी होईल. जर मी हे शरीर नाही दिलं तर नंतर शरीर त्याग करूनसुद्धा काय मिळणार. जेव्हा मला त्याग करायचा नसेल तेव्हासुद्धा त्याग करावा तर लागेल आणि मग त्याचा काय फायदा. त्याच्यापेक्षा आज जर तुमच्या हे उपयोगी पडलं तर जास्त चांगलं असं मला वाटतं आणि म्हणून मी हे तुम्हाला देणार आहे. कितीतरी चांगला उपदेश केला बघा की जे शरीर मला सोडणारच आहे, मी नाही ठरवलं तरी ते शरीर मी स्वतःहून सोडेन. किती मोठी गोष्ट आहे. अर्थात ही कठीण गोष्ट आहे, परंतु ते ऋषी पण महान होते, दधीची ऋषी होते आणि म्हणून त्याने अशा प्रकारे शरीर सोडण्याचं समर्थनच केलं परत की मी शरीर सोडायला तयार आहे, यात शंकाच नाही. आणि अर्थात हे ऐकल्यावरती थोडंसं जे देव आहेत त्यांना थोडंसं बरं वाटलं ऐकून की परत जर आता दधीची ऋषींनी काही उत्तर दिले तर आपण काय बोलायचं. परंतु दधीची ऋषी खरोखर महान होते. ते लगेच तयार झाले, म्हणाले माझं शरीर मला नको आहे. दुसऱ्याच्यासाठी या शरीराचा उपयोग होत असेल तर मला ह्याचा आनंद आहे असं ते म्हणाले. आणि अर्थात त्यांनी काही वेळातच योग साधनाचा त्यांनी जो आहे तो धारणा केली आणि योग साधनेच्या द्वारे त्यांनी आपला प्राण जो आहे त्या प्राणाचा त्याग केला आणि अर्थात ते भगवंताशी एकरूप झाले. इतकं महान दान जर कोणी केलं तर ते भगवंताला नक्कीच प्राप्त होणार होते, यात शंकाच नाही. आणि खरोखर ते भगवंताशी एकरूप झाले आणि अर्थात त्यांचं शरीर कधी गळलं हे त्यांना पण कळलं नाही. अशा प्रकारे त्यांनी आपल्या शरीराचा त्याग केला. दधीची ऋषींनी शरीर त्याग केला आणि अर्थात देवांना एक प्रकारे आनंदच झाला की चला आमचं काम झालं. देवांनी ते शरीर घेतलं आणि विश्वकर्माकडे गेले आणि म्हणाले हे शरीर आणलेले भगवंताच्या आज्ञेप्रमाणे किंवा त्यांच्या इच्छेप्रमाणे किंवा त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आणले, पुढचं काम तुमचं आहे. अर्थात विश्वकर्माने त्या शरीरापासून त्या शरीरातील अस्थींपासून एक अस्त्र तयार केलं ज्याचं नाव होतं वज्र. वज्र हे जे आहे ते विश्वकर्म्यांनी दधीचींच्या अस्थीपासून तयार केलं आणि ते अस्त्र जे आहे हे वज्र जे आहे हे अर्थात त्याने इंद्राला सुपूर्द केलं. त्या दिवसापासून इंद्र हा वज्रधारी झाला. तोपर्यंत इंद्राकडे वज्र हे अस्त्र नव्हतं. या दिवसापासून त्याला ते अस्त्र मिळालं. अशा प्रकारे इंद्राने हे अस्त्र धारण केलं आणि मग हे अस्त्र धारण करून तो ऐरावतावर आरूढ झाला. त्याच्याबरोबर सर्व देवसुद्धा तयार झाले युद्ध करण्यासाठी आणि मग सर्वच हे जे लोक जे आहेत ते युद्धासाठी जे आहेत ते वृत्तासुरावर चालून गेले. यावेळेस त्यांना खूपच आत्मविश्वास होता आणि मग हे युद्ध सुरू झालं. त्यांनी असं म्हणलं की पहिल्या चतुर्युगातील त्रेतायुगात सुरू झालं. 4 युग जे आहेत प्रत्येक याच्यामध्ये त्यातलं पहिलं जे युग होतं चतुर्युगातलं त्रेतायुग, त्यात हे युद्ध सुरू झालं. अशा प्रकारे युद्ध तर सुरू झालं. नर्मदेचा तट जो होता त्या ठिकाणी युद्ध झाला असा भागवतात उल्लेख आहे.
आणि देव आणि दैत्य यांचं अर्थात नेहमीच युद्ध घनघोरच व्हायचं. पारंपरिक शत्रू जसे आपण आहोत, पाकिस्तान आणि आपण पारंपरिक शत्रू, युद्ध कधी ना कधी काही ना काही स्वरूपात चालूच असतं. आणि देवांचं तर असं नेहमीच चालायचं. देव आणि दैत्यांचं युद्ध अनेक वेळा झालं आणि आता परत एकदा हा संग्राम सुरू झाला. सर्व देव एक बाजूला, सर्व दैत्य एक बाजूला. जबरदस्त युद्ध सुरू झालं. नेहमीप्रमाणे जे आहे ते राक्षसांनी सगळ्या शस्त्रांचा भडीमार जोरदार केला आणि देवांनी पण केला. पण यावेळेस असं घडलं की दैत्यांनी जेवढी शस्त्र देवांकडे फेकली, त्या सर्व शस्त्रांचं जे आहे ते वर्षभर नायनाट केला गेला. त्याचं कारण एक होतं की दधीची ऋषींची शक्ती देवांकडे आली होती. त्यामुळे त्यांची शस्त्रास्त्र जी होती त्याचा स्पर्शसुद्धा देवसैनिकांना झाला नाही. इतकी या वज्रामध्ये शक्ती होती. कारण वज्रामध्ये त्यांचं सगळं तपस्सामर्थ्य ऋषींचं होतं. बघा तपस्सामर्थ्याची शक्ती किती आहे. आणि त्यामुळे देवांच्या कुठल्याही सैनिकाला कुठल्याही शस्त्राचा, कुठल्याही अस्त्राचा काहीही क्षती ते पोचवू शकलं नाही. अशा प्रकारे सगळी शस्त्र त्यांची वाया गेली. तेव्हा त्या सर्व असुरांनी वेगवेगळी पर्वत शिखरं उचलली, ती फेकून दिली, दगडं फेकली, झाडं तोडली, ती फेकून दिली. अर्थात हे सगळं त्यांनी जरी देवांवर टाकलं तरी देवांवर त्याचा काहीही असर झाला नाही. सगळ्या गोष्टीचं निवारण केलं गेलं अलगदपणे. तेव्हा सगळे दैत्य जे आहेत ते भयभीत झाले की अरे आम्ही इतक्या प्रकारचं सगळं त्यांच्यावरती भडीमार करतो पण कोणाला एक साधा ओरखडासुद्धा आलेला नाही आहे. आता काय आमचं होणार. त्यांनी गंमत म्हणली अशी की अशा प्रकारे जेव्हा देवतांवर काहीही झालं नाही तर त्यांनी असं वर्णन केलं की जसं भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांवर क्षुद्र माणसाच्या कठोर अमंगल दुर्वचनांचा काही प्रभाव पडत नाही, तसे हे घडलं. बघा भक्ताशी त्यांनी कम्पेअर केली की भक्त हे इतके श्रेष्ठ आहेत की जसं देवतांवर ह्या अस्त्रशस्त्राचा काही परिणाम झाला नाही, तसं भगवंताचे किंवा श्रीकृष्णाचे जे भक्त आहेत त्यांच्यावर हे सामान्य माणसाने काही जरी कुठल्याही प्रकारे जरी काहीही जरी बोलले तर त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. इतकी त्यांची भक्ती जी आहे ती जबरदस्त आहे की भक्तीचं कवच त्यांच्या भोवती आहे. अशा प्रकारे सुंदर वर्णन त्यांनी केलं आहे. अर्थात अशा प्रकारे जेव्हा हे युद्ध सुरू झालं आणि जेव्हा असुरांना लक्षात आलं की आमच्या कुठल्या शस्त्राचा काही परिणाम होत नाही, तेव्हा त्याने अर्थात युद्धभूमीला सोडून पलायन करायला सुरुवात केली. कारण त्याला लक्षात आलं की युद्ध आता एकतर्फी होणार आहे, आमचं काही होणार नाही, तेच आम्हाला काहीतरी आता इजा करू शकतील. याआधी परिस्थिती उलटी होती. वृत्तासुराने जेव्हा पहिल्यांदा आक्रमण केलं तेव्हा देवाने अनेक शस्त्र फेकली, त्या सर्व शस्त्रांनी त्यांचं नुकसान झालं. पण आता उलटं झालं होतं. आता काहीच होत नव्हतं. आणि अर्थात उलटं झाल्यामुळे देवांच्यापासून हे सगळे सेना पळून जायला लागली, पराभूत झाले आणि सगळे पळायला लागले. त्यावेळेस अर्थात तिथे वृत्तासुर होता. वृत्तासुराने पाहिले की आपली सगळी सेना पळत सुटली. तेव्हा त्यांनी त्या सेनेमध्ये जे श्रेष्ठ असे असुर होते, जसं नमुचे होता, पुलमा होता, मय होता, शंभर होता, अनर्वा होता, या सर्व दैत्याने त्याने सांगितलं अरे काय हे, कशाला पळून जात आहे. अरे तुम्ही युद्ध करायसाठी आलात ना, पाठ काय दाखवता. अरे जो जन्माला आला तर अवश्य मारणारच आहे. तुम्ही इथून जरी पाठ दाखवली तरी तिकडे तुमचा मृत्यू असेल तर होईलच ना. मग युद्धामधून का मागे फिरत आहात. अरे युद्ध करताना जर तुला मृत्यू आला तर तुला स्वर्गच मिळेल ना. मग असं काय करतो. अर्जुनाला पण असाच उपदेश केला भगवद्गीतेमध्ये की युद्ध कर. या कौरव पांडवाच्या युद्धात जर तुला मृत्यू आला तर तुला स्वर्गाचीच प्राप्ती होणार आहे, घाबरू नकोस. आणि जर तू त्यांना मारलंस तरी पण तुला सगळं पृथ्वीतलाचं राज्य तुलाच मिळणार आहे स्वर्गासारखं. तेव्हा युद्ध कर असा उपदेश भगवद्गीतेत पण केला आहे भगवंताने.
श्लोक कोणाला पाठ असेल तर सांगा, मला श्लोकाचा अर्थ लक्षात आहे, पण तो श्लोक कोणाला येत असेल तर म्हणून दाखवा. आनंदाची गोष्ट आहे. कोण म्हणू शकतं का तो श्लोक? कोणाला पाठ आहे? नाही, आता अध्याय लक्षात नाही, पण तो श्लोक आहे नक्कीच त्या अर्थाचा. परत उद्या तुम्हाला दाखवेन. उद्या हा श्लोक तुम्हाला मी वाचून दाखवेन आणि तो कितवे अध्याय तेही समजेल. मग त्याचा अर्थ हा होतो. पण असा सुंदर अर्थ आहे त्या सगळ्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे भगवंतांनी सुद्धा उपदेश केला आणि हाच उपदेश करतोय वृत्तासूरसुद्धा, की तू युद्धातून जाऊ नकोस पळून, तुम्ही इथे युद्ध करा, तुम्हाला स्वर्गच मिळणार आहे. आणि पण जर तुम्ही पलायन केलं तर तुम्हाला जर मृत्यू आला तर अर्थात स्वर्गलोक सोडून द्या, तुम्हाला पापच लागणार आहे. कारण हे असं करणं हे तुमच्या कर्तव्यापासून तुम्ही च्युत झाला आहात आणि म्हणून हे करणं चुकीचं आहे. कुठल्याचे बघ कर्मयोगात असेल तर माहिती नाही. आणि अशा प्रकारे त्यांनी सांगितलं, जाऊ नका जाऊ नका, थांबा थांबा. असंच घडलं होतं एका आपल्या इसवी सनातल्या एका गोष्टीमध्ये. जसं आपल्याला माहिती आहे की राजा शिवाजीचा जो वीर होता तानाजी, ज्यांनी कोंढाण्याला काबीज करण्याचं ठरवलं होतं आणि कोंढाण्यावर जेव्हा त्यांनी स्वारी केली त्यावेळेस त्यांचा जो तिथला जो सेनापती होता त्याचं आणि तानाजीचं युद्ध झालं. आणि त्या युद्धामध्ये दुर्दैवाने त्याला मृत्यू आला, कारण त्याची ढाल तुटली होती, त्याचा एक हात जखमी होता आणि त्यामुळे त्याच्याशी युद्ध करताना तानाजीला मृत्यू आला. आणि तानाजीला मृत्यू आल्यावरती सगळे मराठा सैनिक पळायला लागले. आणि पळायला लागल्यावरती तिथे जे त्याचे मामा होते शेलार मामा, शेलार मामाने बघितलं की सगळं युद्ध जे आहे त्याचा नूर पलटत चालला आहे, कारण युद्ध आधी जिंकण्याच्या मार्गावर होतं मराठे, पण आता युद्ध जे आहे ते सैनिक पळायला लागलेत, का तर सेनापती आपला अशा प्रकारे पडला आहे म्हणून. तेव्हा त्यांनी गर्जना केली, अरे पळताय कसले, सामना करा, हे असं पळपुते होणं तुम्हाला शोभत नाही, तुमचा बाप इथे मेला आणि तुम्ही पळून चाललात. आणि मग त्यांनी अर्थात ते दोरसुद्धा कापले, ज्या दोरावर चढून ते कोंढाण्यावर त्यांनी हे केली होती. आणि स्वतः हे जे शेलार मामा होते त्याच्या हातात तलवार होती आणि ते पुढे जेव्हा आले तेव्हा त्यांना बघून सर्व सैनिकांना परत एकदा स्फुरण आलं आणि मग त्यांनी कोंढाण्यावर जोरदार जे आहे ते आक्रमण केलं आणि तो किल्ला त्याने जिंकून घेतला, ज्याचं नाव नंतर पडलं सिंहगड. कारण राजा शिवाजी म्हणाले की गड आला तरी माझा सिंह गेला, सिंहासारखा माझा तानाजी आहे तो गेला, म्हणून त्याचं नाव सिंहगड पडलं. पण असाच उपदेश शेलार मामाने सुद्धा केला होता आपल्या मराठा सैनिकांना आणि हीच स्थिती आली होती की सगळे सैनिक पळत चालले होते. जर शेलार मामा पुढे नसते आले तर त्याचं बलिदान व्यर्थ गेलं असतं. असाच उद्देश या ठिकाणी वृत्तासूर सुद्धा करत होता आणि म्हणत होता की धावू नका, पळू नका, युद्ध करा. परंतु असुर सेना जी आहे तिच्यावरती याचा काहीही जास्त फरक पडला नाही. ते पळण्याचं काम त्यांचं चालूच राहिलं. तेव्हा अर्थात वृत्तासुराने विचार केला, आता बाकी काय म्हणण्यापेक्षा आपणच युद्ध करावं, दुसरा काय पर्याय नाही. आणि मग तो देवतांना म्हणाला मात्र की काय तुम्ही हे करताय, माझे असुर सैनिक पळतात हे बरोबर, पण तुम्ही त्याच्या मागून का प्रहार करतात. अहो तुम्ही माझ्याशी युद्ध करा, मी तर पळालो नाही ना, माझ्याशी युद्ध करा, बघूया तुमचा पुरुषार्थ काय आहे, बघू तुमचं शौर्य किती मला बघायचं आहे. पळणाऱ्यांवर काय तुम्ही बाण चालवत आहे, माझ्याशी युद्ध करा. अशा प्रकारे वृत्तासुराने मात्र अतिशय धैर्याने देवांना त्यांनी एक प्रकारे आव्हान दिलं की या तुम्ही माझ्याशी युद्ध करा, तुमची हिंमत असेल तर माझ्याशी करून दाखवा. आणि अर्थात तो शूर होता यात शंकाच नाही. मग जेव्हा देव थांबले आणि त्याच्याकडे युद्ध करायला तेव्हा वृत्तासुराने इतका भयानक असा आवाज केला, सिंहनाद केला त्याच्या हिशोबात. इतका प्रचंड त्यांनी नाद निर्माण केला की त्या नादानेच अनेक देव बेशुद्ध पडले. इतका प्रचंड नाद निर्माण, म्हणजे विचार करा काय त्यांनी नाद केला असेल. इतका प्रचंड नाद होता की सगळे देव जे ते आवाजानेच मूर्छित पडले. आणि अर्थात वृत्तासूर जो आहे त्यावेळेस खूप क्रोधित झाला होता आणि त्याच्या हातामध्ये त्रिशूळ होता. आणि मग त्यांनी हे बेशुद्ध पडलेल्या सर्व देवांना लाथेने तुडवायला सुरुवात केली, त्यांचा धिक्कार केला.
अशा प्रकारे जे आहे हा वृत्तासूर अतिशय जोरात युद्ध करायला लागला. इंद्र बघत होता की वृत्तासुराच्या या अशा पराक्रमात माझे सगळे देव बेशुद्ध पडलेत आणि तो त्यांना लाथाने मारतोय. अर्थात त्याला खूप राग आला आणि मग तो स्वतः जो आहे हा वृत्तासुरावरती चालून आला आणि अर्थात त्यांनी एक मोठीची मोठी गदा जी आहे ती इंद्राने त्याच्या अंगावर टाकली. इंद्राने त्याच्यावरती मोठी गदा टाकली, परंतु ती गदा वृत्तासुराने एका हाताने पकडली आणि तीच गदा त्याने जी आहे ती इंद्र ज्या हत्तीवर स्वार झाला होता ऐरावतावर, त्या ऐरावताच्या मस्तकावर त्याने तीच गदा अतिशय जोरात त्याने मारली आणि वृत्तासुराने जेव्हा त्या गदेचा प्रहार ऐरावतावर केला तेव्हा जणू काय वज्राघात झाला अशा प्रकारचा आवाज झाला आणि हा प्रचंड हत्ती पर्वतासारखा खाली पडला, कोसळला. कारण त्याचं मस्तक जे ते फुटलं होतं वृत्तासुराच्या या गदेच्या प्रहारामुळे आणि अर्थात तो खाली पडला आणि इंद्रसुद्धा त्याच्याबरोबर खाली पडला. या दरम्यान जेव्हा इंद्र खाली पडला तेव्हा वृत्तासुराला संधी होती त्याच्याशी लगेच युद्ध करायची किंवा त्याच्यावर वार करायची, परंतु वृत्तासुराने हे केलं नाही. वृत्तासुराला संधी होती की इंद्र जेव्हा बेसावतपणे खाली पडला आणि निशस्त्र झाला होता, वृत्तासुराने जर ठरवलं असं की त्याला त्याच्यावर प्रहार करता आला असता, पण त्यांनी असं केलं नाही. तो शांतपणे उभा राहिला. जोपर्यंत इंद्र व्यवस्थित होत नाही, भानावर येत नाही, तोपर्यंत तो शांतपणे उभा राहिला. अर्थात यथावकाश इंद्र जो आहे तो सावरला. इंद्राने पाहिलं की माझा हत्ती जो आहे तो जखमी झाला आहे, त्यांनी मग आपला हात जो होता त्या हाताचा स्पर्श त्यांनी ऐरावताला केला. अर्थात इंद्राच्या हाताच्या स्पर्शाने त्याची जी काही जखम होती ती बरी झाली आणि ऐरावत उभा राहिला आणि बरोबर इंद्र पण उभा राहिला आणि परत एकदा युद्धासाठी इंद्र हा सज्ज झाला आणि वृत्तासमोर आला. जेव्हा तो या दैत्याच्या समोर परत एकदा आला त्यावेळेस दैत्य त्याला काय म्हणाल ते ऐका. वृत्तासुर त्याला म्हणाला की तू माझ्यासमोर आलायस हे फार चांगलं झालं, याचीच मी वाट बघत होतो. अरे ज्या व्यक्तीने विश्वरूपासारख्या ब्राह्मणाची हत्या केली, जे केवळ ब्राह्मण नव्हते, तो माझा भाऊ पण होता आणि इतकंच नव्हे तर तुझे गुरु पण होते, आणि अशा प्रकारचं नातं असताना सुद्धा तू या ब्राह्मण रूपी विश्वरूपाचा, तुझ्या गुरूंचा आणि माझ्या भावाचा तू वध केला आहेस. किती पापी आहेस तू, आणि तुझ्यासारखा हा असा पापी माझ्यासमोर उभा आहे, हे माझं एक प्रकारे सुदैव आहे. कारण आता तुला त्या अपराधाची शिक्षा देण्याची मला संधी मिळालेली आहे. तुझ्यासारखा या पाषाण हृदयी अशा ह्या देवाचा मला वध करायची आज संधी दिली आहे. तुझ्यासारखे या निर्दयी पाषाण हृदयी आणि अतिशय त्याला म्हणता येईल की खराब प्रवृत्तीच्या अशा या देवाचा आज मला वध करायची संधी आली आहे आणि आज मी तुझा वध करीन आणि माझ्या भावाच्या ऋणातून मुक्त होईल. आणि तू माझ्या समोर आला आहेस म्हणून मला ह्याचा आनंद आहे की हे ऋण मला माझ्या भावाचा फेडण्याची संधी मिळालेली आहे आणि तुला धडा शिकवायची संधी मिळाली की तुझ्यासारखा जो कृतज्ञ असा जो हा व्यक्ती आहे त्याला काय धडा द्यायचा ते आता मी देईन. अशा प्रकारचे उद्गार जे आहेत ते इंद्राने या ठिकाणी असे उत्तर या वृत्तासुराने काढले. वृत्तासुर अशा प्रकारे इंद्राची जी आहे ते निंदा करत होता. तरी त्याच्या पुढे जाऊन निंदा केली. तो म्हणला मी तर तुझा वध करेनच, प्रश्नच नाही आहे, पण वध केल्यावर तुझं जे शरीर आहे, तो म्हणाला की इंद्रा तुझं शरीर इतकं अपवित्र आहे की या शरीराला खायला कोणी येणार पण नाही, इतकं तुझं शरीर
अपवित्र आहे, इतकी तू पाप केलीस, आणि म्हणून तुझा वध करणं हे अतिशय आवश्यक, आणि ते मी आता करणार आहे. सर्वांसमोर तुझा वध मी आता करणार आहे. बघत रे, या डोळ्याने तुझं बघ कसं मरण होतं आहे, आणि हेही तू बघ की कोणीही तुला या ठिकाणी वाचवू शकणार नाही. अशा प्रकारे त्याने उद्गार काढले. अर्थात हे सगळं इंद्र ऐकत होता की काय प्रकारचे उद्गार तो काढतोय, काय प्रकारचं बोलतोय, हे सगळे ऐकत होते. अर्थात ते बघत होते की या दोघांचं आता युद्ध कसं होतं. आणि अर्थात इंद्र इतकी त्याची निंदा करून सुद्धा तो शांतपणे उभा होता. आणि अर्थात त्याचं कारण होतं की त्याच्याकडे असलेलं वज्र. त्याला माहीत होतं की आज माझ्याकडे असं शस्त्र आहे की या शस्त्राने नक्कीच मी याचा वध करू शकतो, याची त्याला खात्री होती, कारण हे त्याला भगवंतांनी सांगितलेलं होतं. आणि म्हणून तो निश्चिंत होता आणि तो शांतपणे ऐकत होता की हा काय म्हणतो वृत्तासूर. वृत्तासूर अर्थात त्यालाही हे लक्षात आलं होतं की इंद्र एवढं होऊन सुद्धा शांत का आहे. त्यालाही लक्षात आलं होतं की काय घडलंय ते. आणि म्हणून तो म्हणाला, देवराज इंद्रा, तुझा शत्रू तुझ्यासमोर उभा आहे. तुझी निर्भत्सना मी केली, तुझी काळी कृत्य मी सर्व जगाला सांगितली, आणि हेही सांगितले की तुला मी शासन करणार आहे. तुझी इतकी मी निंदा केली, पण तू का नाही युद्ध करत माझ्याबरोबर? तू का थांबलायस? तुझ्याकडे आता अमोघ अस्त्र आलंय, वज्र. मला माहीत आहे. तुला काय वाटलं मला माहीत नाही? पण आता या अमोघ अस्त्राचा वापर तू कधी करणार? सोड ते अस्त्र. मला माहिती आहे हे अमोघ अस्त्र आहे, आणि ह्या अस्त्राचा अमोघपणा येण्याचं कारण दोन आहेत. एक म्हणजे हे अस्त्र बनवलं आहे दधीची ऋषींच्या अस्थींपासून, आणि अर्थात या अस्थींमध्येच अर्थात त्यांचे तपश्चर्येचं सगळं बळ आहे. आणि त्याच्या जोडीला दुसरी एक गोष्ट पण आहे की भगवान विष्णूसुद्धा तुझ्या अस्त्रामध्ये जे आहेत ते येणार आहेत. ओके. आणि हे मला माहीत आहे की तुझ्या वज्रामध्ये इतकी शक्ती आहे, ती कशी आली हेही माहिती आहे, आणि भगवान विष्णूंचा त्याच्यामध्ये प्रादुर्भाव होणार आहे हेही मला माहीत आहे. इतकंच नव्हे तर मला हेही माहीत आहे की जिथे भगवंत तिथे विजय, जिथे भगवंत तिथे लक्ष्मी, जिथे भगवंत तिथे सर्व गुण आले, हेही मला माहीत आहे. आणि म्हणूनच जे आहे ते मी वाचू शकतेस, ते मी जाणून आहे, तरी पण मी अर्थात मागे फिरणार नाही. तू वज्र जरी माझ्यावर फेकलंस तरी मी त्याचा आनंदाने स्वीकार करेन, कारण भगवंताच्या वज्राने जर मला देह सोडायची पाळी आली तर यासारखा आनंदच नाही. आणि म्हणून मला याचा आनंद आहे. तुला वाचता येतो का? तर मग अशा प्रकारे तो हेही सांगतोय की मला माहीत आहे की तुझ्या वज्रामध्ये इतकी शक्ती आहे, मी माझं शरीर सोडायला तयार आहे. आणि अशा प्रकारे त्याची सगळी तयारी झाली होती. पण तो म्हणत होता माझी युद्ध कर. तो म्हणला किंबहुना माझी इच्छा तू आत्ता लगेच वज्राचा उपयोग कर, का तर ते पवित्र आहे. जरी वज्र असलं तरी ते पवित्र आहे, कारण भगवान त्यांनी स्वतः त्यात प्रवेश केला, आणि शिवाय त्याच्यामध्ये अस्थी आहेत. अस्थीमध्ये सगळं तपबळ आहे. आणि म्हणून असं वज्र मला लागलं तर मला आनंद होईल, तेव्हा तू लवकर हे काम कर. अशा प्रकारे तो त्याला हेही सांगतो की मला लवकर मार. त्यालाही तो तयार आहे. आणि असं तो म्हणतोय तरी हा आपला शांतपणे उभा आहे. परत तो हेही म्हणतोय की जो मनुष्य भगवंतावर खरं प्रेम करतो त्याला भगवंत कधीच सोडत नाही, मग तो मनुष्य कुठेही असो. भले मी आज असुर योनीशी संबंधित आहे, परंतु भगवंतावर माझं पण प्रेम आहे, लक्षात ठेव. किंबहुना भगवंताचा प्रादुर्भाव या अस्त्रामध्ये आहे, आणि म्हणूनच मला आनंद आहे हे अस्त्र माझ्या अंगावर घेण्यात.
किंबहुना मी त्याची वाटच बघतो. मी असं मानतो की हे अस्त्र जर माझ्या अंगावर जर आलं तर माझ्यावर भगवंताची कृपा झाली असं मी म्हणेन. म्हणून तू लवकरात लवकर हे कर. माझी ही मनपूर्वक इच्छा आहे. एक तर तू माझा वध कर, तर मी तुझा करतो. आणि मला हे दिसतंच आहे की वध जो आहे तो माझाच होण्याची शक्यता आहे, कारण भगवंत इथे आहे. आणि म्हणून मी तयार आहे. नंतर त्याच्यावर पण इंद्र काही म्हणाला नाही. तेव्हा पुढे वृत्तासूर परत काय म्हणाला बघा. वृत्तासूर म्हणाला, इंद्राशी तर संवाद माझा झाला. इंद्राची मी यथावकाश निंदा केली. इंद्राला नंतर हेही म्हणलं की तू अस्त्राचा वापर कर, का कर हे पण म्हणलं, पण इंद्र काय उत्तर देत नाहीये. तेव्हा त्यांनी ठरवलं की आता भगवंताशी संवाद करायचा. आणि त्यांनी भगवंताचा संवाद सुरू केला. तो म्हणाला, भगवंता तू या वज्रामध्ये आहेसच हे मला समजलं आहे. आणि ते वज्र अर्थात इंद्राकडे आहे, म्हणजे तुम्ही माझ्या समोरच आहात. तेव्हा मी आपल्या चरणी प्रार्थना करतो. बघा, युद्धभूमीवर हे सगळं म्हणतं की मी तुमच्या चरणी ही प्रार्थना करतो की आपल्या चरणकमलाची सेवा करण्याची मला संधी मिळावी, किंवा आपल्या चरणकमलांची सेवा करणाऱ्या भक्तांची तरी सेवा करायला मिळावी. बघा, दोन्ही गोष्टीला महत्त्व आहे की भगवंताच्या चरणकमलाची आपल्याला सेवा मिळाली तर परमभाग्य, परंतु त्याच्या चरणाची नाही जरी मिळाली तर त्याचे जे भगवंताचे भक्त आहेत, जे भगवंताच्या चरणाची करतात सेवा, त्या भक्तांची सेवा जरी मला मिळाली करण्याची संधी, तरी मी भाग्यवान असेल. त्याच्यासाठी मला अजून एक जन्म द्या. मला बाकी काही नको आहे. मृत्यू तर आता येऊ द्यात, पण मला पुढचा जन्म जो द्याल त्यामध्ये मला तुमची किंवा तुमची सेवा करणाऱ्या भक्तांची सेवा करण्याची मला परत संधी द्यावी, ही माझी आपल्या चरणी नम्र विनंती आहे. आणि हे जर तुम्ही मला दिलं तर मी आपल्याला हे म्हणेन की मला हे प्रत्येक जन्मात दिलं तरी चालेल, आपल्या चरणाची सेवा करायची संधी किंवा आपल्या भक्तांची सेवा करण्याची संधी. आतासुद्धा माझी हीच इच्छा आहे की माझा शरीराचा वापर जो तो तुमच्या सेवेसाठी व्हावा. माझी वाणी जी आहे, या वाणीने जसं आज मी तुमची स्तुती करतो, ही वाणी अशीच तुमची स्तुती करत राहो. माझे शरीर जे काय आहे ते संपूर्ण तुमच्या सेवेत लागू. मला बाकी काहीही नको आहे. तुमची सेवा माझ्यासाठी सर्वोच्च आहे. जर आपली सेवा करायला मला मिळाली तर मी स्वर्गलोकाचा त्याग करायला तयार आहे. मला ब्रह्मलोकाची गरज नाही. मला भूमंडळाचं राज्य जे आज आहे माझ्याकडे याची पण गरज नाही, किंवा रसातळाला जे राज्य आहे, इतकी तळ खाली आहेत. आपण बघितलं किती प्रकारचे तळ आहेत, अतल, रसातल, सुतल अनेक आहेत. याचंसुद्धा एक छत्री राज्य तरी तुम्ही मला देऊ केलं तर ते पण मला नको आहे. सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत या जगामध्ये, अनेक प्रकारच्या सिद्धी आहेत. या सगळ्या सिद्धी जरी तुम्ही मला देऊ केल्या तर त्या पण मला नको आहेत. सिद्धीची पण गरज नाही. आणि एवढंच कशाला, तर जे लोक अनेक ज्या गोष्टीची नेहमी मनात इच्छा ठेवतात ते म्हणजे मोक्षप्राप्तीची. पण मला तर मोक्षप्राप्तीसुद्धा नको आहे. त्याची पण मी इच्छा देवा करत नाही. हे पण मला नको आहे. मी फक्त आपली सेवा करण्यासाठीच उत्सुक आहे आणि त्याची वाट बघतो की मला सेवा करायची संधी कधी मिळेल. जसं त्यांनी वर्णन केलं की पक्षी जे असतात त्यांची जी छोटीशी नवगत अशी जी पिल्लं असतात त्यांना पंख नसतात. हे आपल्या आईची कशी वाट बघत असतात. चोच त्यांची उघडी असते आणि त्या चोचीमध्ये येऊन जे आहे ते आई भरवत असते दाणे. किंवा लहान जे बछडे असतात ते कसे आपल्या आईकडे जाऊन दूध पिण्यासाठी आतुर होतात. अशा प्रकारे माझी स्थिती झाली आहे. मला आपली सेवा करायची खूप इच्छा आहे.
आणि ती करण्याची इच्छा आपणच पूर्ण करू शकता. आपलं दर्शन मला हवं आहे, मला बाकी काही नको. जो काही माझं कर्म आहे त्या कर्मामुळे मला जन्म मिळाला हे तर नक्कीच आहे, सत्य ते मी मानतो. परंतु या कर्माचं फळ जे काय आहे ते मी घेईन, परंतु निदान यापुढे तरी मला जन्म मृत्यू नकोच आहे शक्यतो. पण जर जन्म द्यायचा असेल तर आपली आणि आपल्या भक्तांची सेवा करण्याची मला संधी द्यावी. माझी अशी इच्छा आहे की आपले जेवढे भक्त आहेत त्यांच्याशी माझी मैत्री घडो. फक्त आपल्या प्रिय भक्तांशीच माझी मैत्री जरो, इतरांशी नाही. इतर अनेक लोक मैत्री करायला उत्सुक असतातच, पण मला ही बाकी कोणाशी सुद्धा भक्ती जी आहे, कोणाशी सुद्धा मला कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवायची इच्छा नाही. मला केवळ आणि केवळ आपल्या भक्तांशीच भक्ती आणि रिलेशन ठेवायची इच्छा आहे. तेव्हा माझी विनंती की आपण ही माझी विनंती पूर्ण करावी. आणि अर्थात अशा प्रकारे हा जो आहे इंद्राला पहिल्यांदा संबोधित करता आणि नंतर त्याने अर्थात परमेश्वराला म्हणजेच भगवंताला म्हणजेच भगवान विष्णूंची पण त्याने अशा प्रकारे प्रार्थना केली की माझ्यावर कृपा करा. अर्थात अशा प्रकारे त्याने भगवंताला विनंती केली आणि हे सगळं युद्धभूमीवर चालू होतं. आणि युद्धभूमीवरती काही लोक तर उपदेश ऐकत पण होते. पण अशा प्रकारे हा एक बाजूने बोलतोय आणि दुसऱ्या बाजूने जो आहे तो इंद्र कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देत नाही. इंद्र हा शांतपणे ऐकत होता की वृत्तासुर काय म्हणतो आहे. आणि जेव्हा इंद्र कुठल्याही प्रकारे हे अशा प्रकारे कुठलीही जेव्हा तो रिस्पॉन्स देईना किंवा काहीच बोलेना, तेव्हा वृत्तासुराने विचार केला की आता आपण युद्ध जे आहे त्याला सुरुवात करावी. आता आपण युद्धाला सुरुवात करूया आणि युद्धातूनच काहीतरी जे आहे ते होईल. युद्ध झाल्याशिवाय पुढचं काही खरं नाही, असा त्यांनी मनाशी विचार केला. आणि मग त्यांनी हातामध्ये अर्थात त्रिशूळ जो होता त्याच्यात त्यांनी धारण केला होता आणि म्हणाला, इंद्रा आता तू वाचणार नाहीस हे नक्की आहे. आणि मग त्यांनी तो आपल्या हातातला त्रिशूळ जो आहे तो त्रिशूळ त्यांनी अर्थात फेकला इंद्राच्या अंगावर. हा त्रिशूळ इंद्राच्या दिशेने येत होता, परंतु अर्थात इंद्राला त्याच्याने काहीही इजा होण्याचा प्रश्न होता. त्याच्या हातामध्ये वज्र होतं आणि ते वज्र फक्त त्याने पुढे केलं आणि दुसऱ्या क्षणी हे प्रचंड त्रिशूळ जे आहे ते त्याचा नायनाट झाला वज्राच्या फक्त असल्यामुळे. मग इंद्राने अजिबात वेळ घालवला नाही आणि इंद्राने लगेचच ठरवलं की आता जास्त वेळ न दवडता याचा आपण वध करायला पाहिजे, असं त्याने ठरवलं. आणि त्याप्रमाणे विचार केला आणि त्याने भगवंताचं स्मरण पण केलं. आणि अशा प्रकारे तो भगवंताचं स्मरण करत एक क्षणभर उभा राहिला. आणि तेवढ्यात वृत्तासुर होता, त्यांनी परत एकदा दुसरं एक त्याने अस्त्र फेकलं. अर्थात त्या अस्त्राने सुद्धा त्याचं काहीही वाकडं झालं नाही. हातामध्ये जे वज्र होते त्या वज्राची इतकी शक्ती होती की कुठलंही अस्त्र जरी फेकलं तरी सगळे अस्त्र जे ती निष्प्रभ व्हायची आणि त्यामुळे इंद्राला काहीही झालं नाही. अर्थात यावेळेस इंद्राने आपल्या हातातलं वज्र जे आहे ते उगारलं आणि वृत्तासुराच्या हाताच्या दिशेने फेकलं. आणि जेव्हा ते हाताच्या दिशेने गेलं, वृत्तासुराचा एक हात जो आहे त्याने वरच्या वर कलम करून टाकला. वृत्तासुराचा एक हात जो आहे तो तुटला. अशा प्रकारे वृत्तासुराचा एक हात तोडला तरी सुद्धा वृत्तासुराचा धीर खचला नाही. वृत्तासुराने आपल्या दुसऱ्या हातात एक आयुध घेतलं आणि त्याने काय केलं तर इंद्रावर प्रहार नाही केला, त्याने प्रहार केला ऐरावतावर.
ऐरावतावर प्रहार केला आणि ऐरावतावर प्रहार होईल हे इंद्राला वाटलं नाही. आणि त्यामुळे ऐरावत जो आहे तो बेसावत होता आणि त्यामुळे ऐरावताचा तोल गेला. आणि ऐरावताचा तोल गेल्यामुळे अर्थात इंद्राचा तोल गेला आणि ते वज्र त्याच्या हातातून खाली पडलं. वृत्तासुराने अशा प्रकारे जेव्हा हे युद्ध केलं त्याचा पराक्रम बघून सगळे देवसुद्धा जे आहेत ते क्षणभर चकित झाले आणि त्याची प्रशंसा करू लागले की कमाल आहे, एक हात तुटलेला असत सुद्धा हा जो आहे असुर आहे, परंतु ह्याच्या शौर्याची कमाल अशी की हा परत एकदा तो आक्रमण करू शकतो. आणि किती चातुर्याने ह्याने जे आहे ते आक्रमण केलं आहे. ज्या खेपेस त्यांनी इंद्रावर प्रहार न करता ऐरावतावर केला आणि म्हणून त्यांना खरंच त्याचं कौतुक वाटलं. अर्थात इंद्र खाली पडला होता किंवा त्याच्या हातातलं वज्र खाली पडलं होतं, परंतु त्यांनी ते वज्र जे आहे ते उचलेपर्यंत इंद्रावर कुठल्याही प्रकारे दुसऱ्या शस्त्राचा प्रहार केला नाही. इकडे जेव्हा इंद्राचं वज्र पडलं तेव्हा इतर लोक जरा घाबरले, देव वगैरे, की अरे इंद्राचं वज्र पडलं आणि आता काय होणार. आणि आता हे वज्र तो उचलेपर्यंत कदाचित जर वृत्तासुराने जर प्रहार केला तर काय होईल असं त्याला वाटलं. परंतु वृत्तासुर शांत उभा होता. एक हात तुटलेला आहे तरी पण त्यांनी युद्ध थांबवलं आणि ते जे वज्र जिथे पडलं होतं अर्थात ते वज्र उचल्यासाठी इंद्र जेव्हा निघाला तेव्हा वृत्तासुर म्हणाला, इंद्रा तू वज्र उचल, मी तुला कुठलीही इजा करणार नाही, असं त्याने उद्गार काढले. आणि तो हेही म्हणाला की मला हेही माहिती आहे की तू हे वज्र जर उचललंस आणि जर माझ्यावर जर फिरवलंस तर मला त्याचा काय होते मी बघितलं, माझा एक हात अगोदरच तुटलेला आहे, परंतु तरीसुद्धा तू हे वज्र धारण कर आणि मला मारून टाक, माझं काही म्हणणं नाही. कारण इंद्रकडे जे वज्र आहे ते अर्थात भगवंतांनी आशीर्वादित केलेलं आहे, म्हणून त्या वज्राविषयी त्याला किती आदर होता बघा. की एक हात त्या वज्रामुळे तुटला तरी पण तो इंद्राला हे म्हणतो की तू ते वज्र जरूर उचल आणि माझ्यावर त्याचा प्रहार कर, मला याचा आनंदच होईल. अशा प्रकारे तो म्हणतो. एकीकडे आनंद होईल म्हणतो आणि एकीकडे युद्ध पण करतो. बघा गंमत कशी चालू आहे. दोघांचाही म्हणजे त्यांनी एक प्रकारे समभावच ठेवला होता की युद्ध करतानासुद्धा माझं कर्तव्य आहे म्हणून युद्ध करायचं, मृत्यू आला तरी माझं कर्तव्य झालं असा त्यांनी भाव ठेवला होता, समभाव ठेवला होता. आणि अर्जुनाला पण असाच उपदेश त्यांनी केला होता ना भगवंतांनी सुद्धा. दुसऱ्या अध्यायातला श्लोक आहे तो शोधून काढला आहे मी. तर असाच उपदेश केला की तू समभावाने युद्ध कर, मृत्यू आला तरी सुद्धा तुला जे आहे स्वर्गलोक मिळेल आणि जिंकलास तरी पण तुला पृथ्वीचं राज्य मिळेल. अशा प्रकारे हा उपदेश केला होता आणि अशा प्रकारे हा वागत होता. समभाव त्याच्याकडे होता आणि म्हणूनच तो युद्ध करायसाठी तयार होता. आणि युद्ध करण्यासाठी त्याने इंद्राला संधी दिली. अर्थात जेव्हा वृत्तासुराने असं केलं तेव्हा इंद्राला पण राहावलं नाही आणि तो म्हणाला की दानव राजा, एक गोष्ट मी खरोखर मानतो की तू खरोखरच निस्पृह आहेस, तुझ्या युद्धामध्ये ह्या प्राणावर बेतलेला आहे, तुला माहीत आहे की मी जर हे धारण केलं तर तुझा मृत्यू होऊ शकतो, तरी पण तू मला संधी दिलीस ते वज्र उचलायची आणि तू ज्या प्रकारे हे करतोस तुला खरोखर मी माझा नमस्कारच आहे. आणि त्याची त्यांनी प्रशंसा केली. म्हटलं ह्याचं कारण हे पण आहे की तू भगवंताचा भक्त पण आहेस आणि म्हणून तू अशा प्रकारे करतोयस, अन्यथा भगवंताची जर भक्ती नसती तर तू असुर आहेस आणि असुरांकडे हे अशी तत्त्व नसतात कधी, पण तुझ्याकडे असं आहे त्याचं कारण म्हणजे अर्थात तुझी भक्ती असलेली भगवंताची आणि यामुळे तुझ्याकडे हा भाग पण आहे. आणि अशा प्रकारे इंद्राने संवाद केला. पण नंतर अर्थात त्याने हातामध्ये आपलं वज्र जे आहे ते उचलून घेतलं आणि मग युद्धाला परत सुरुवात झाली. वृत्तासुराने दरम्यान जो एक हात शिल्लक होता त्या एक हातामध्ये अजून एक त्याने प्रचंड असा एक परीघ हातात घेतला. इंद्राने पाहिलं की आता हा आपल्यावर तो परीघ सोडणार, त्यांनी त्याआधीच आपल्या वज्राचा वापर केला आणि त्याचा दुसरा हात पण तोडून टाकला. दोन्ही हात तुटले वृत्तासुराचे तरी पण तो खचला नाही. त्याने आपलं शरीर जे आहे ते प्रचंड धारण केलं, अतिशय अतिकाय असं शरीर धारण केलं की त्यांनी असं म्हणलं की इतकं शरीर मोठं होतं की त्याची हनुवटी जी आहे ती
जमिनीला आणि वरचावट स्वर्गाला इतकं महाकाय रूप धारण केलं आणि म्हणलं की या आता माझ्या या महाकाय मुखामध्ये मी सगळ्यांना गिळून टाकीन, सर्व इथे जेवढे युद्धाला आले सगळ्यांना गिळून टाकीन. असं महाकाय युद्ध करण्यासाठी त्यांनी रूप धारण केलं आणि अर्थात या सर्वांना गिळंकृत केल्यावरती युद्ध संपलं. आणि त्याप्रकारे त्याने गिळंकृत करायला सुरुवात केली आणि अर्थात सगळी लोक जी आहेत ती घाबरली की आता काय होणार, इंद्रासकट सर्वांचं काय होणार. परंतु देवराज इंद्र जो आहे त्याच्याकडे नारायण कवच होतं जे त्यांनी आधीच धारण केलं होतं आणि नारायण कवच धारण केल्यामुळे इंद्राला काहीही होण्याचा प्रश्न नव्हता. आणि अर्थात जोडीला त्याच्याकडे ते अमोघ अस्त्र होतं वज्र आणि तो वज्र असल्यामुळे सुद्धा अर्थात जरी गिळंकृत केलं तरी त्याला काहीही होणार नव्हतं. आणि म्हणून वृत्तासुराने अशा प्रकारे भयानक रूप धारण करून सर्व लोकांना गिळंकृत केलं. त्यांनी इंद्राला पण गिळंकृत केलं, पण आतमध्ये गेल्यावर त्यांनी आपल्या वज्राचा प्रयोग आत गेल्यावर केला, बाहेर असताना नाही केला, आत असताना केला. आणि वज्र जेव्हा त्यांनी वापरलं तेव्हा पहिला भाग घडला की त्याचं महाकाय शरीर आहे, त्या महाकाय शरीराचं पोट जे आहे ते अर्थात त्याने फाडलं आणि ते वेगाने हा बाहेर आला. आणि आल्यावर पहिलं काम त्यांनी केलं असेल तर अर्थात ते वज्र जे आहे ते त्याच्या मस्तकाच्या दिशेने गेलं आणि पर्वताच्या शिखराप्रमाणे असेल त्याचं प्रचंड उंच असं जे मस्तक होतं त्या मस्तकाला त्यांनी अर्थात उडवून लावलं. शिरच्छेद त्यांनी वृत्तासुराचा केला. त्याचं वर्णन त्यांनी असं केलं की त्याचं मस्तक इतकं प्रचंड होतं कारण त्यांनी महाकाय रूप धारण केलं होतं की पूर्ण ते मस्तक जे आहे ते कापण्यासाठी, त्याची मान संपूर्ण कापण्यासाठी 1 वर्ष लागलं. म्हणजे सूर्य किंवा सूर्य आदी ग्रह जे आहेत ते उत्तर दक्षिणात जेव्हा स्वतःची गती पूर्ण करायला त्यांना जेवढा वेळ लागतो तितकी दिवस म्हणजे 1 वर्ष, इतका वेळ त्याला त्याचं मस्तक किंवा मान कापायला वेळ लागला. इतकं त्यांनी महाकाय रूप धारण केलं होतं. म्हणजे बघा काय असेल. पण अर्थात वज्राने आपलं काम केलं, भगवंताच्या शक्तीने काम केलं, दतीजी ऋषींच्या तपोबलाने काम केलं आणि वृत्तासुराचा वध मात्र झाला. सर्व गंधर्व, सर्व सिद्ध, सर्व महर्षी जे आहेत ते अर्थात पुष्पवृष्टाव करायला लागले. पण हे सगळं होत असताना वृत्तासुर जो होता त्याच्या शरीरातून एक ज्योत बाहेर पडली, आत्मज्योत. ही आत्मज्योत जी आहे ती अर्थात सर्वांसमोर जी आहे ती निघाली आणि भगवंताच्या मध्ये विलीन झाली. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट घडली. वध तर त्याचा होणारच होता आणि त्यालाही कल्पना होती तरीसुद्धा त्याने युद्ध केलं अतिशय घनघोर आणि त्यानंतर त्याच्या शरीरातली आत्मज्योत जी आहे ती अर्थात भगवंताच्या शरीरामध्ये विलीन झाली. आणि अशा प्रकारे वृत्तासुराचा सुद्धा वध झाला. अर्थात वृत्तासुराचा वध झाला, देवांना आनंद झाला, पण याचे काही परिणामसुद्धा विपरीत घडले. वृत्तासुराच्या वधाचे काही विपरीत परिणाम घडले आणि ते जे परिणाम आहेत ते काय घडले याचा परामर्श आपण अर्थात पुढल्या भागामध्ये घेऊया. या ठिकाणी भाग क्रमांक 58 समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम.